तर आज आपण डीमार्ट म्हणून चोपर घेतला आहे, त्याला ओपन करून बघूया कसं आहे ते। ओपन झालेलं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये आपण शिमला मिरची, कांदे आणि गोबी घेतली आणि छान बारीक करून घेतलं। मला वाटत होती बारीक होते की नाही, पण मस्त बारीक झाला एक नंबर। त्यानंतर थोडे मक्याचे दाणे घेतले, एक मिरची, लसूण आणि अद्रक छोटे छोटे काप करून घेतले। थोडासा तेल घातलं, त्यामध्ये थोडं लसूण घातलं, अद्रक आणि मिरची। त्यानंतर जे चॉपरमध्ये बारीक करून घेतले होते व्हेजिटेबल्स ते घातले आणि मका टाकून झाले। त्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं। मिक्स झाले की छान 2 ते 3 मिनिट ढवळून घ्यायचं। ढवळून झाले तोपर्यंत आपण 5 ते 10 मिनिट छान झाकून ठेवूया आणि शिजू द्यावा। त्यानंतर 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर घेतले आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून ते मिक्स करून घ्यायचं। बघा मस्त मिक्स झालेलं आहे। त्यानंतर जे 5-10 मिनिटांसाठी आपण झाकण लावून घेतलं होतं ते आता ओपन करूया। छान आपल्या भाज्या शिजलेल्या आहे। त्यानंतर आपण आपल्या आवश्यकतेनुसार पाणी घालायचं। मी माझ्या आवश्यकतेनुसार 2 ग्लास पाणी घातले आहे। पाणी घातल्यानंतर छान ढवळून मिक्स करून घ्यायचे आणि पुन्हा 5 ते 10 मिनिटांसाठी झाकून ठेवायचे। त्यानंतर मी त्याच्यामध्ये 1 चम्मच संध्या नमक घातले, झाकून ठेवले होते। त्यानंतर बघा कशी मस्त उकळी आली आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर पावडर टाकलेलं आहे, जे आपण मिक्स करून ठेवलं होतं ते। त्यानंतर पुन्हा ढवळून घ्यायचं। एकदम पातळ पण नाही, एकदम घट्ट पण नाही, अशा प्रकारे आपण सूप बनवायचं आणि बघायचं की पातळ झालं आहे की घट्ट। त्यानुसार आपण पाणी किंवा कॉर्नफ्लॉवर टाकू शकतो। आपला सूप एकदम घट्ट पण नाही, पातळ पण नाही, अशा प्रकारे बरोबर रेडी झाला आहे। आता आपण ते सर्व करूया। 15 ते 20 मिनिटात होणारा व्हेजिटेबल सूप एकदम रेडी झालेला आहे। रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।